नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तालमणी डॉक्टर धनंजय पत्की यांची 50वी गुरुपौर्णिमा. त्यानिमित्त आपण सगळेजण इथे जमलेले आहोत. पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपल्या सगळ्यांचे लाडके तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली. झाकीर हुसेन 9 मार्च 1951 ते 15 डिसेंबर 2024 उस्ताद अल्लारखा यांचे ज्येष्ठ पुत्र, सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक, तालवाद्यवादक, पद्मश्री, पद्मभूषण आणि संगीत नाटक अकॅडमी या पुरस्कारांनी ते सन्मानित होते. पण या राजमान्यतेबरोबरच त्यांचं तबलावादन, रसिकांच्या मनात कोरलं गेलेलं त्यांचं स्थान, त्यांचा हसरा चेहरा, स्वभावातली नम्रता आणि साथीचं वाद्य म्हणून परिचित असलेला तबला आपल्या वादनाने जगभरात सोलो वादनाचं वाद्य म्हणून प्रसिद्ध करण्याचं बहुमोल कार्य, नवीन तबलावादकांना तर त्यांनी घालून दिलेला वस्तुपाठ, मतिगुंग करणारं कौशल्य, सगळंच अवर्णनीय. 15 डिसेंबर 2024 हे तबल्याच्या विश्वातलं घोंघावणारं वादळ अचानक थांबलं. त्या थोर तबलावादकाला आमची विनम्र श्रद्धांजली. कार्यक्रमाची सुरुवात करतोय नांदी. मंडळी, संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत या कलाप्रकाराच्या आणि नाटक या साहित्य प्रकाराच्या संकरातून निर्माण झाला. संगीत नाटकातली नांदी हा एक महत्त्वाचा भाग आहे. नांदी म्हणजे नाटकाची सुरुवात, ज्यात देवांची स्तुती केलेली असते. विशेषतः नटराज म्हणजे शिव आणि नाट्यदैवताची स्तुती केली जाते. त्यामुळे नाटक यशस्वीरित्या पार पडते. आपल्या मराठी संगीत नाटकाला 100-125 वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा आहे. पण त्याचं गारूड मात्र मराठी रसिकांच्या मनावरती अजून कायम आहे. इतकंच कशाला, तबला वादनातील मेरुमणी असणारे उस्ताद अहमदजान थिरकवा साहेबसुद्धा याच मराठी नाटकाच्या ओढीमुळे, बालगंधर्वांच्या प्रेमामुळे, भास्करराव बखलेंच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रात आले आणि अगदी प्रेमानं या संगीत नाटकांना अगदी पिठात बसून तबलेची साथ संगत करत राहिले. गायन, वादन, नृत्य या तीनही कलांचा मिलाप म्हणजे संगीत. तेव्हा आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात शाकुंतल नाटकातल्या त्या लोकप्रिय नांदीनं करूया. पंचतुंड नररुंड मालधर. नांदीसाठी मी आमंत्रित करतो आमचे गायक अमित देवकुळे, गीता पत्की, सुहास लिमये आणि रामेश्वरी वैशंपायन. तबल्याच्या साथीला संतोष, रवी, अनिरुद्ध, ओमकार. हार्मोनियमची साथ संगत जयंत साने आणि व्हायलिनच्या साथीला उमा जटार. टाळ यशोधन आणि खास म्हणजे या नांदीसाठी नृत्य करती आहे रेवा गोठसकर.
गुरु परमात्मा परेशू. आज तालमणी डॉक्टर धनंजय पत्की सरांची 50वी गुरुपौर्णिमा. या आनंददायी कार्यक्रमात मी संजय गोखले पत्की सरांच्या सर्व विद्यार्थी वर्गाचं, कुटुंबियांचं, सरांच्या सर्व स्नेहीजनांचं आणि रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गुरु एक जगीत राहता. गुरु एक जगीत राहता संस्कृतमध्ये तर इतकं सुंदर वचन आहे, हरौ रुष्टे गुरुत राहता. हरौ रुष्टे गुरुत राहता, गुरव रुष्टे न कष्टदा. अहो, हरी रुसला तर काळजी करायचं कारण नाही. हरी रुसला तर काळजी करायचं कारण नाही. गुरु आहे ना आपल्या पाठीशी. पण गुरुच जर रुसला तर मात्र खरंच पंचायत आहे. म्हणूनच गुरु एक जगीत राहता हेच खरं. भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा म्हणजे गुरु. भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा म्हणजे गुरु. जो लघु नाही तो गुरु. जो लघु नाही तो गुरु, पण जो लघुला सुद्धा गुरु करतो तो खरा गुरु. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण जर स्वतःकडे लघुत्व घेतलं तर समोरच्यातलं गुरुत्व आपल्याला आपोआप दिसतं. पण त्यासाठी दृष्टी उघडणारा सुद्धा कोणीतरी गुरु असावाच लागतो. कबीरजींनी तर एका ठिकाणी म्हटलंय की माझ्यासमोर गुरु आणि देव एकत्रित आले तर पहिला नमस्कार कोणाला करायचा. माझ्यासमोर गुरु आणि देव एकत्रित आले तर पहिला नमस्कार कोणाला करायचा. गुरु गोविंद साठे खडा काखे लागू पाव. गुरु गोविंद साठे खडा काखे लागू पाव. आणि त्याचं उत्तरही तेच देतात की पहिला नमस्कार गुरुलाच करायचा. अहो, परमेश्वर प्रसन्न झाला तर तुला काय पाहिजे ते माग असा वर आपल्याला देतो. पण काय मागायचं, पण भगवंताकडे काय मागायचं ही बुद्धी मात्र आपल्याला गुरुच देतो. तर तशी आपल्या जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी देणारे, काळजीपूर्वक ऐका, आपल्या जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी देणारे, त्यांच्या मनमोकळ्या स्वभावातून विद्यार्थ्यांना समजून घेणारे आणि समजावून सांगणारे, मात्र कडक शिस्तीचे, वक्तशीर आणि परफेक्शनसाठी आग्रही असणारे पत्की सर आपल्याला भेटले. त्यांनी आपलं जीवन नादबद्ध आणि लयबद्ध केलं. त्या पत्की सरांना आजच्या 50व्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण मनपूर्वक अभिवादन करूया. पत्की सरांनी गेल्या 50-55 वर्षात विद्यार्थ्यांना तबला शिकवण्याच्या माध्यमातून अनेकांच्या वादनाला शिस्त लावली, जीवनाला वळण लावलं आणि त्यांच्या आयुष्यात संगीताचा आनंद निर्माण केला. असे त्यांचे कितीतरी शिष्य आज सरांच्या 50व्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून गुरुपौर्णिमा म्हणून सरांना गुरुवंदना म्हणून आपली गायन वादन कला सरांच्या समोर सादर करणार आहेत. आपल्या कार्यक्रमातलं पहिलं सादरीकरण करणारे श्रीयुत सुहास लिमये यांना मंचावरती आमंत्रित केलेलं आहे. पत्की सरांचे तसे ते पहिले विद्यार्थी. लहानपणापासूनच स्वरतालाची उत्तम जाण, गाणी कवितांची आवड, त्यामुळे ते तबला आणि बासरी ही दोन्ही वाद्य शिकले. पत्की सरांकडे 1972-73 त्यांनी शिक्षण सुरू केलं आणि तेव्हापासून सलग 10 वर्ष ते पत्की सरांबरोबरच राहिले. हाऊस म्हणून लहराई वाजवायला शिकले. आजपर्यंतच्या गुरुपौर्णिमेच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी लहरावादनही केलेलं आहे. अकाउंट्स ॲडमिन या क्षेत्रात नोकरी केली. स्वतःचा व्यवसाय करत असताना आफ्रिका आणि युगांडाला जायचा योग आला. तिथेही त्यांनी विविध प्रकारांनी तबला आणि संगीताची सेवा चालूच ठेवली. भजन कीर्तनाला साथीदार म्हणून तिथे त्यांनी साथ केली, तबला सादर केला. पण दुर्दैवाने 2019मध्ये आलेल्या स्ट्रोकमुळे त्यांचा हात जड झाला आणि या संगीत सेवेत खंड पडला.
परंतु आजचा हा असा सरांच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतोय म्हटल्यावरती सुहासच्या मनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि खरंच सांगतो, केवळ गेल्या 8 दिवसाच्या सरावानंतर ते आज पुन्हा आपली कला सादर करायला सज्ज झालेत. सादर करतायत ताल त्रिताल. त्यांना लहेऱ्याची साथ आहे, अर्थात सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक जयंत साने.
आपले पुढचे कलाकार आहेत श्रीयुत जितेन देवगी. त्यांचा अतिशय अल्प परिचय, म्हणजे हे त्यांच्याच सांगण्यामुळे मला थोडक्यात बोलायचं आहे. जितेन देवगी BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग बिट्स पिलानीमध्ये, नंतर अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी MSI केलं आणि सध्या ते देवगी मेटलचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. अजूनही ते स्वतःला तबला वादनातील प्राथमिक विद्यार्थीच समजतात, पण त्यांनी बिट्स पिलानी आणि मास म्युझिक क्लबमध्ये संगतकार म्हणून पूर्वीच साथ संगत केलेली आहे. इतक्या उच्च पदावरती काम करणारा पण पाय जमिनीवर असणारा विनम्र विद्यार्थी विरळच. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या देऊया. नमस्कार. मी जास्त वेळ घेणार नाही. मी पण मी थोडाच घेतला. सुहास दादासारखा तसा लिंबू टिंबूच आहे, पण हा जरा मला इमोशनल मोमेंट आहे, कारण मी शिकायला 1975 मध्ये, आता त्याला 50 वर्ष झाली, आणि योगायोगाने आय रिकनेक्टेड विथ पत्की सर. सो आय फील व्हेरी ऑनर्ड अँड प्रिव्हिलेज की त्यांनी मला ही संधी इथे वाजवायला दिली. थँक्यू व्हेरी मच.
पुढचा कलाकार येईपर्यंतच आपण आता त्यांचा परिचय करून देऊया. मी मंचावरती आमंत्रित करतोय यशोधन जठार. वयाच्या 18व्या वर्षी पंडित कृष्णराव देसाई आणि नंतर वयाच्या 20व्या वर्षापासून सलग पुढे 12 वर्ष डॉक्टर धनंजय पत्की सरांकडनं त्यांनी तबल्याचं शिक्षण घेतलं. संगीत विशारद उत्तीर्ण. अनेक रंगमंचीय कार्यक्रमातून ते गेले अनेक वर्ष तबला आणि साथ करत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या प्रवेशिका ते अलंकार ह्या सर्व परीक्षांना ते तबला साथ करतात. अनेक थीम बेस्ड कार्यक्रमांची संकल्पना, संहिता लेखन, सादरीकरण आणि आयोजन ते करत असतात. सोबत डमिंग आणि म्युझिक थेरपीमध्येही ते पारंगत आहेत. ते एमकॉम असून महेंद्रमध्ये 6 वर्ष, गोदरेजमध्ये 12 वर्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 18 वर्ष, अशी 36 वर्ष म्हणजे 3 ते निरनिराळ्या कंपन्यांमध्ये आपली सेवा देत आहेत. आणि सध्या अनुलोम टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड इथं ते गेले 4 वर्ष कार्यरत आहेत. कामायनी संस्थेतर्फे श्रीमती सिंधुताई जोशी पुरस्कार आणि पर्वती नागरिक कृती समितीतर्फे पर्वती गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यासमोर सादर करतंय. ताल रूपक लेहरा साथ जयंत साने आणि व्हायोलिनच्या साथीला उमा जठार. सगळ्यांना नमस्कार, सरांना नमस्कार. आम्ही आज इथे साधारण 35 वर्षांनी तबला सोलो वाजवतो आहे, त्यामुळे दडपण खूप आहे. थोडंसं लिहून आणलं त्याबद्दल माफ करा. एक थोडा ऑड ताल वाजवते, रूपक ताल. त्रिताल थोडासा आपल्या लयीत असतो, त्यामुळे तो सहज वाजू शकतो, सहज इन द सेन्स टेक्निकली. रूपक थोडासा अवघड जातो, काही चुकलं तर माफ करा. तुम्हाला कळून देणार नाही अशी मी काळजी घेतो. त्यातूनही कोणाला कळलं तर माफ करा.
एक दिडीचा बोल वाजवतोय, दिडीच्या लयीत आहे. निरनिराळ्या उद्योगातले, व्यवसायातले, शैक्षणिक क्षेत्रातले आणि निरनिराळ्या वयोगटातले असे पत्की सरांचे विद्यार्थी आपल्यापुढं त्यांची कला पेश करणार आहेत. अशा विविध नोकरी व्यवसायातनं जरी हे सगळे विद्यार्थी आपल्यासमोर येत असले तरी सरांवरची निष्ठा आणि तबल्याबद्दलचं प्रेम हा त्यांचा समान धागा आहे. आता मंचावरती आलेले आहेत ते श्रीयुत प्रल्हाद तांबे. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, BSNLच्या नोकरीतून आता निवृत्त. पहिल्यापासून गायनवादनाची आवड. बघा तुम्ही, तबल्याचं शिक्षण त्यांनी 1978 सुरू केलं आणि पत्की सर त्यांना गुरु म्हणून लाभले 1981 साली. खरं तर भक्तिगीत आणि भावगीत हा प्रल्हाद तांब्यांचा अतिशय आवडीचा प्रांत आहे आणि आज त्यांची गुरुवंदना देण्यामागची भावना त्यांनी मला सांगितली ती इतकीच आहे की पत्की सरांनी आम्हाला इतकं कष्ट घेऊन शिकवलं, इतक्या तळवळीने शिकवलं, त्या कष्टाचं थोडं तरी चीज आजच्या आपल्या वादनामधून व्हावं अशीच त्यांची भावना आहे. तेही आपल्यासमोर ताल त्रिताल सादर करतायत, पण इलेक्ट्रॉनिक लहरा त्यांनी साथीला आपल्याबरोबर घेतलेला आहे.
सुंदर प्रल्हादजी.